रसायनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ लहांगे यांची वरळी मुंबई येथे अँटी करप्शन ब्युरो या ठिकाणी बदली झाल्याने मंगळवार दिनांक 2 जुलै रोजी सायंकाळी रसायनी पोलीस ठाण्यात त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर, पोलीस उपनिरीक्षक महेश धोंडे, श्री मामुनकर, महिला पोलीस उपनिरीक्षक मिनल शिंदे, अनुसया ढोणे यांच्यासह ठाणे अंमलदार, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील आदी उपस्थित होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ लहांगे यांनी 4 महिन्यापूर्वी रसायनी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता आणि अवघ्या 5च महिन्यात त्यांची मुंबई वरळी येथील अँटी करप्शन ब्युरो शाखेत बदली झाली। रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ लहांगे यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। पोलीस निरीक्षक संजय बांगर, पोलीस उपनिरीक्षक महेश धोंडे, महिला पोलीस उपनिरीक्षक मिनल शिंदे, पत्रकार आनंद पवार यांनी रसायनी पोलीस ठाण्यात नवनाथ लहांगे यांनी केलेल्या उत्तम कामगिरीची प्रशंसा केली। यावेळी पोलीस पाटील मित्रांच्या वतीने श्री लहांगे यांना भेटवस्तू देऊन त्यांनी पुढील वाटचालीस मनोभावे शुभेच्छा व्यक्त केल्या। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे गोपनीय शाखेचे श्री राहुल भडाळे यांनी आभार मानले। तसं पाहायला गेलं तर प्रत्येक जो प्रभारी अधिकारी असतो तो कुणी असो त्याला जास्त अंमलदार पाहिजे असतात, अधिकारी पाहिजे असतात। नवनाथ जाणं माझ्यासाठी फारच म्हणजे दुःखदायक घटना आहे। नवनाथची बदली होईल असं मला अपेक्षित पण वाटत नव्हतं। मला वाटत होतं नवनाथला 1 वर्ष एक्सटेन्शन बस भेटेल आणि तो आपल्याकडेच राहील, कारण बालवडकर गेल्यानंतर इथे EPI कोण नव्हतं। त्यांच्या रूपाने माणगाववरून आपल्याकडे EPI आले होते आणि ज्यावेळेस त्याची बदली झाली त्यावेळेस मला बरं वाटलं नाही का, कारण मी आज नवनाथला 5 महिन्यापूर्वीपासून ओळखत नाही आहे। मी नवनाथला 2015 पासून ओळखतो, कारण त्यावेळेस आम्ही दोघं पण मीरा भाईंदरमध्ये एकत्र काम केलं। फक्त तो पोलीस स्टेशनला दुसऱ्या ठिकाणी होते, म्हणजे ते भाईंदर पोलीस स्टेशनला होते आणि मी इतर ठिकाणी होतो। म्हणजे मी नवनाथला जवळजवळ 9-10 वर्षापासून ओळखतो। माणगाववरून बदली झाल्यानंतर मला बरं वाटलं होतं माझ्याकडे नवनाथ येईल म्हणून, आणि आल्यानंतर खरंच म्हणजे नवनाथ तुला मी कुणालाच म्हणजे याच्यामध्ये कुणाला सोडलं नाही, त्याच्यापैकी नवनाथला पण सोडलं नाही। म्हणजे नवनाथला मी पण बोललो, मग पण फक्त कामाच्या संदर्भात बोललो। नवनाथ कधी माझ्याकडून चुकीचं समजा शब्द गेले असतील तर मला माफ कर, पण माझा स्वभाव आहे नाही का। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।